नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचा एप्रिल 2024 करता संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात सूर्यग्रहण आहे ते होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुध जो की तुमचा चतुर्थेश आहे किंवा सप्तमेश आहे, हा सुद्धा वक्री होणार आहे दिनांक 2 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. तर याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करता राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू, म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीमध्ये बरेचसे ग्रह आहेत ते आलेले आहेत किंवा येणार आहेत, जसं की रवी, मंगळ, राहू आणि नेपच्यून वगैरे हे सगळेचे ग्रह आहेत, हे सगळे ग्रह तुमच्या राशीमध्ये आलेले आहेत. तर साधारणतः आणि तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीमध्ये या वर्षाचं जे ग्रहण आहे सूर्यग्रहण, ते सुद्धा होणार आहे दिनांक 8 तारखेला. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे रवी, हा सुद्धा ग्रहणामध्ये असणार आहे, तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो सप्तमेश आणि जो तो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 25 तारखेला हा जो शुक्र आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. तिघांचाही एकत्रितपणे विचार करायचा झाला तर हा महिना म्हणावा तेवढा सोपा नाही आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास तुम्हाला जाणवतील, खास करून आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्याधी तुम्हाला असतील, याआधी त्याचे लक्षण दिसेल, त्याच्या संदर्भात काही त्रास प्रत्यक्षात जाणवू शकतील. याचप्रमाणे मानसिक तणावाखाली जाऊ शकाल, डिप्रेशनमध्ये खाली जाऊ शकाल. जर का तुम्हाला त्याची सवय असेल किंवा त्या संदर्भातले काही अनुभव आधी असतील तर तशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, सहज असतील किंवा कठीण असतील, या महिन्यात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील आणि त्याचे जे परिणाम असतील हे येणाऱ्या कालावधीत तुम्हाला भोगावे लागतील. या संदर्भात काळजी या. कॉन्फिडन्सने काही गोष्टी करू नका. तुमची जे रास आहे ते 7.5 आहे, तुमच्या व्ययस्थानामध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये शनीचं भ्रमण आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला आता मिळायला सुरुवात होतील. अशा काही गोष्टी की ज्या तुम्हाला ते अशा प्रकारे काही वातावरण तयार होईल की जेणेकरून काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील किंवा करणं तुम्हाला भाग पडेल. अर्थात त्याच्यामध्ये रिस्क पण असेल आणि ती रिस्क जर का तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये फसले जाल. कारण शनी तर आहेच तुमच्या व्ययभावामध्ये किंवा कुंभ राशीमध्ये त्याचे परिणाम तुम्ही पाहताय. तर त्याच्यावर मंगळसुद्धा या महिन्यामध्ये जवळजवळ 25 तारखेपर्यंत तुमच्या व्ययभावात राहणार आहे आणि व्ययातला मंगळ हा स्ट्रेस, टेन्शन आणि मनामध्ये सारखे कुठल्या गोष्टीची किंवा स्त्रीची टोचणी लागून बसणं, अशा प्रकारचे तुम्हाला अनुभव या महिन्यात मिळू शकतील. अलर्ट राहणं गरजेचं आहे, नाकासमोर चालणं गरजेचं राहील. अर्थात त्रास तुम्हाला होतील, जरी तुम्ही अलर्ट राहील तर त्रास होतो, परंतु स्वतःहून अशा काही गोष्टी करू नका की जेणेकरून जो गुंता आहे तो आणखीनच वाढेल. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. मानसिक तणावामध्ये जरी आलात तरी नाकासमोरचा आला आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, त्याचा तुम्हाला त्रास होणार एवढं निश्चित. या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, 24 तारखेनंतर तुमच्या राशीमध्ये येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. तर एकत्रित सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये खर्च वगैरे जास्त होतील, मनाप्रमाणे तुम्हाला इन्कम मिळायला कठीण होऊन बसेल. ती एक गोष्ट चांगली आहे की अनपेक्षित लाभ मिळणं, की आधी कधी जर का तुम्ही चांगल्या काही गोष्टी केलेल्या असेल त्याचे तुम्हाला लाभ या महिन्यामध्ये जरूर मिळतील. अर्थात ते नॉमिनल असतील, खूप मोठा असा लाभ नसणार आहे. खर्चात नियंत्रण ठेवा आणि तुमचे जे इन्कम सोर्स आहे त्याच्यावरती लक्ष द्या. अति जास्त याच्यासाठी झटपट मार्गाचे जे हे आहेत गोष्टी त्याच्या मागे लागू नका. ही गोष्ट महत्त्वाची राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड, छोटे असतील किंवा मोठे, या महिन्यामध्ये करायच्या भानगडीत पडू नका. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दिनांक 2 तारखेला तो वक्री होणार आहे, 9 तारखेला वक्री होऊन तुमच्या राशीमध्ये येणार आहे. तुमच्या राशीमध्ये जवळजवळ तो 24 तारखेपर्यंत वक्री असताना 25 तारखेला तो मार्गी होणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, गैरसमजाचे प्रसंग निर्माण होणं,
डिफरन्सेस जास्त होणं, घरातल्या ज्या छोट्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास तयार होतील. म्हणजे तुमच्या वयापेक्षा ज्या छोट्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास तयार होतील किंवा त्यांच्यावर थोडंसं वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. म्हणजे कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकतील. यानंतर जर का तुम्ही लव्ह लाईफबद्दल विचार करू, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा गोष्टी कॉम्प्लिकेटेड होणार आहेत अपेक्षेपेक्षा. वादविवाद जाणं, वादविवादामुळे गोष्टी टोकाच्या होणं, ब्रेकअपपर्यंत गोष्टी पोचणं, अशा प्रकारचे 1 ना 2 बरेचसे त्रास होऊ शकतील. याचप्रमाणे जर गर्भवती महिला आहे त्यांनी खास करून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील की तर तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आणि गर्भाच्या संदर्भात सुद्धा छोटे मोठे कॉम्प्लिकेशन्स वाढलेले दिसतील. याकडे लक्ष द्या. डॉक्टर इलाज करणं लगेचच्या लगेच अतिशय आवश्यक राहील, कारण तुमच्याच राशीमध्ये ग्रहणसुद्धा होणार आहे. छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला पटकन त्याचा भडका उडाल्यासारखा वाटेल किंवा जबरदस्त अकराळ विकराळ रूप वगैरे धारण करतील. आणि मुळातच तुमची जी रास आहे ती शेअरिंग सहसा कोणाशी करत नाही. म्हणजे तुम्ही आनंद इतरांशी शेअर करता, परंतु दुःख तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवता, ते गाडून टाकता आणि नंतर काहीतरी ते जोरदारपणे उफाळतं. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या मनात जे काय स्ट्रेस, टेन्शन, जे काय दुःख असेल समोरच्याबरोबर शेअर करत चला. तुम्हाला त्याच्यातून काही ना काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल. नुसत्याने स्वतःच्या मनामध्ये त्या गोष्टी दाबून ठेवलात तर त्याचा भडका एकदाच उडेल आणि तो सांभाळ तुम्हाला कठीण होऊन बसेल. आता बाहेरच्या गोष्टी होतील आणि तसाच साधारण कालावधी आत्ता या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. काळजी घ्या. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याने सुद्धा फक्त आणि फक्त नशिबावरती सांभाळून चालू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. जर तुम्ही विवाहित असाल तर सप्तमेश तुमचा जो बुध आहे द्वितीयात भ्रमण करतो आहे. 9 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकतील, वादविवादाचे प्रसंग निर्माण, गैरसमज होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील, कारण तुमच्या षष्ठ स्थानामध्ये सुद्धा मंगळ शनी आहेत आणि मंगळ शनीची युतीसुद्धा 10 तारखेला होणार आहे. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर कार्यक्षेत्राबद्दल फारसे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तसं स्मूथ चालेल. तिथे ज्या व्यक्तीचं त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील. तर हा जो मुद्दा आहे तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे मिळणारे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या राशीमध्ये. अनपेक्षित काही लाभ मिळणं असा काही प्रकार घडेल, परंतु आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मानसिकतेच्या संदर्भात शुक्र नेपच्यूनची युती म्हणावी तेवढी सोपी असणार नाही. जड जाईल तुम्हाला. या संदर्भात काळजी घ्या. आणि इझी मनीच्या मागे किंवा झटपट पैशाच्या मागे स्वतःहून लागू नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. आणि गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ शनीची युती होणार तुमच्या व्ययस्थानामध्ये. अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची युती आहे. व्ययातले 2 हे जे पापग्रह तुमच्यासाठी खूप त्रासदायक वगैरे होतील. म्हणजे आधी काय गेलेल्या काही चुका असतील किंवा आता अशा प्रकारचे काही सिनारिओ किंवा असे काय परिस्थिती निर्माण होईल की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे काही रिस्क घेणं भाग पडेल. त्याच्यासाठी पर्याय नसेल. अर्थात पर्याय असतात, परंतु तुम्हाला त्यावेळेस ते तसे काही दिसणार नाही. कारण जो लग्नातला किंवा तुमच्या राशीतला जो रवी राहूची युती किंवा जे ग्रहण आहे ते तुम्हाला याच्याबद्दल खूप वेगळ्या प्रकारचे काही चित्र उभं करेल की जे प्रत्यक्षात नसेल, परंतु तुम्ही मनाने तयार केलेलं असेल. कारण तुमची जी रास आहे ही स्वप्न फार बघते किंवा टेन्शन फार लवकर घेते, स्ट्रेसमध्ये लवकर जाते आणि मनाचीच बुद्ध तुमच्या सभोवताली नाचत असतात. त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. ती गोष्ट महत्त्वाची आहे. थोडक्यात काय की नुसतं भीतीच्या पायी जाऊन कुठलेही वेगळे चुकीचे निर्णय घेऊ नका. त्रास होईल तुम्हाला त्या गोष्टीचा. या महिन्यामध्ये कर्ज किंवा लोन याबद्दल अजिबात विचारही करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि अति त्रास किंवा अति स्ट्रेस, अति टेन्शन याच्या नावाखाली स्वतः असे काही चुकीचे निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि मानसिकतेबद्दल काळजी घ्या. यानंतर दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. रवी जो की तुमच्या षष्ठेश आहे आणि बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तो चतुर्थेश आहे, सप्तमेश आहे आणि तो वक्री सुद्धा होणार आहे आणि तुमच्या राशीतली ही युती आहे. तर आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, मानसिकतेच्या संदर्भातले काही त्रास, चुकीचे व्यवहार केले जाणं, चुकीच्या परिस्थिती तयार होणं अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. अलर्ट राहा. यानंतर दिनांक 19 तारखेला मंगळ हा जो की तुमच्या व्यसनामध्ये भ्रमण करतो त्याच्यावर गुरु आणि हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो. दोघांचा लाभयोग होणार. अर्थात व्ययस्थान आणि द्वितीय स्थानातले जे लाभयोग आहेत ते तेवढेच फारसे काही प्रभावशाली असतील असं काही नाही. अर्थात लाभयोग शुभफलदायी असतात, परंतु त्याचे स्थानं चुकीचे आहेत किंवा स्थानं काही शुभफलदायी नाही. त्याच्यामुळे त्याचे मिळणारे परिणामसुद्धा तेवढेच जोरात तुम्हाला मिळू शकणार नाही. बुध शुक्रची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. थोडाफार प्रमाणात आर्थिक लाभ, अनपेक्षित लाभ मिळू शकतील.
याचप्रमाणे जसं मी मगाशी सांगितलं की 8 तारखेला जे ग्रहण आहे ते होणार आहे, अर्थात संपूर्ण महिना तुम्हाला या संदर्भातली काळजी घ्यायला लागणार, कारण तुमच्याच राशीमध्ये ग्रहण आणि त्याचे परिणाम, त्याचे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. कसे काय असेल ते आता आपण डिस्कस केलेच. यानंतर दिनांक 9 तारखेला गुढीपाडवा आहे. 9वं वर्षात प्रारंभ क्रोधी नाम संवत्सराची सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याला दिनांक 9 तारखेला. त्यानंतर 17 तारखेला श्री रामनवमी आहे. तर त्यासाठी सुद्धा आणि हनुमान जयंती असणार आहे दिनांक 25 तारखेला पौर्णिमेला. तर गुढीपाडवा, श्री रामनवमी आणि जी बजरंगबलीची जी जन्मतिथी आहे किंवा हनुमान जयंती आहे, या तिघांसाठी मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुख समाधान, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आरोग्यमान असं जावं आणि तुमचं जे जीवन आहे हे तुमच्या स्वप्नाने उजळून निघो, हीच आमच्याकडून शुभेच्छा. परत एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं ठरतं, कारण तुमच्या राशीमध्येच जे आहे ग्रहण आणि तुमची राशी 7.5 सुद्धा आहे, बुधसुद्धा वक्री आहे. हा जो संपूर्ण जो महिना आहे हा थोडासा तुम्हाला सावधगिरीने तुम्हाला या गोष्टी हँडल करायला हव्यात. कारण त्याचे त्रास येणाऱ्या 7.5 तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात होतील. काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वाची राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.